हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 20 मेच्या पत्रकार परिषदेमुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार, ठाकरेंवर आवश्यक ती कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश। अमरावतीत वेगळा निकाल लागल्यास गृहयुद्ध होणार, यशोमती ठाकूर यांचं विधान। तर गृहयुद्धाची भाषा करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, रवी राणांची मागणी। देशात पुन्हा मोदी सरकार की इंडिया आघाडी विजयी होणार, देशाचा खरा निकाल आता 16 तासांवर। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार। निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध असेल, एक्झिट पोलवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया। सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, 48 मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी कर्मचारी नियुक्त, पोलिसांचा चोख बंदोबस्त। कोकण पदवीधर मतदारसंघात तिहेरी लढत होणार, भाजपकडून पुन्हा निरंजन डावखरे, शिंदे गटाकडून संजय मोरे मैदानात, तर मनसेकडून अभिजित पानसे आणि काँग्रेसकडून रमेश कीर यांना उमेदवारी। मुंबई पदवीधरसाठी भाजपकडून किरण शेलार यांना तिकीट, तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ दराडेंना उमेदवारी। नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडणूक शुभांगी पाटील लढणार, 5 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये ठाकरे गटातून संदीप गुळवेंना उमेदवारी। महाराष्ट्रात आम्ही 30 पेक्षा जास्त जागा जिंकणार, पोस्टल मतांचा निर्णय आधी जाहीर करण्याची आमची मागणी, संजय राऊतांचा दावा। देशात एनडीएला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, राधाकृष्ण विखे पाटलांचं विधान। भारतात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विजयी होण्याची शक्यता, एक्झिट पोलच्या निकालानंतर चीनमधील ग्लोबल टाइम्सच्या मुखपक्षातील लेखातून अंदाज व्यक्त। राज्यातील दुष्काळाबाबत पवारांचं सीएम शिंदेंना पत्र, पाणी टंचाईमुळे बळीराजासह सर्वसामान्य त्रस्त, जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, शरद पवारांचा इशारा। मुख्यमंत्री शिंदे वर्षा बंगल्यावर, दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांची बैठक, मंत्री उदय सामंत, दीपक केसरकरही उपस्थित। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।